हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी स्वाती माझ्या वी कुऱ्हाडे फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. बघा, आता रोजचाच प्रश्न असतो स्वयंपाकात काय करायचं. तर आज ना माझ्याकडे नव्हतं गव्हाचं पीठ, तर मी मस्त असा पुलाव बनवायला घेतला. तर जास्त स्वयंपाक करायचा नव्हताच म्हणून ना पटापट मुलींचं सगळं आवरून दिलं आणि इथं मस्त पुलाव बनवायला घेतला. आता पुलाव खूप सिंपल पद्धतीने बनवते आणि मेन म्हणजे आता सीझनचे ना गाजर आलेले आहेत आणि पुलावमध्ये गाजर आणि वाटाणे खूप आवडतात मला. तर आज तरी ना वाटाणे नव्हते घरात, पण गाजर होते आणि बाकी सगळ्या व्हेजिटेबल्स होत्या. तर मस्त अशी पुलाव बनवायलाच घेतला होता. आणि आजचा आहे ना बाजार हजबंडनी आणलेला होता आणि कधी नव्हे ते माझ्या हजबंडनी आज बाजार खरंच खूप छान आणि फ्रेश आणला होता. तर त्यासाठी तरी मी खूप अशी खुश होतेच, कारण याच्या अगोदर जेव्हाही मी त्यांना बाजार आणायला सांगायचे ना, तर ते काही नाही ते काही गडबड करून घेऊनच यायचे. तर आज त्यांनी खूप घाईमध्ये बाजार आणला, पण खूप छान असा बाजार आणला. आणि आता आपल्याकडे सीझन आहे तो म्हणजे पपयांचं. तर आमच्याकडे डेली एक पपया तर खाणं चालूच असतं. आता आम्ही सगळी फॅमिली मिळून सकाळी सकाळी पपई खातोच, कारण आता हिवाळ्यामध्ये पपई खरंच खूप छान असते. आणि आमच्याकडे तिघांना आम्हाला चौघांना सुद्धा पपई खूप आवडते. तर इथं काल बाजारातून मोठी अशी पपई घेऊन आले होते. तर पपई खायला तरी मला खरंच आवडतं, पण ते हे कटिंगचं काम आहे ना ते खूपच म्हणजे लेंदी वाटतं मला. का तर त्यातल्या पहिले बिया काढा, मग त्याचे पूर्ण जे कवर आहे ते काढा आणि मग त्याची कटिंग करा. आता हे ना बिया काढणं तरी सोपं जातं, पण हे जे याचं सालपट काढणं असते ना ते मला खूपच कंटाळवाणं काम वाटतं. आता माझी ना इथं त्याच्यासाठीची अशी स्ट्रगल चालू होती. एकतर ते खूप स्लिपरी होऊन जातं आणि त्यातल्या त्यात आता मला पूर्ण पपाया जर कट करायचा असता ना तर ते खूप इझी गेलं असतं. तर अर्धा कट करायचा होता आणि त्याच्यावरचे ते काढायचे होते, म्हणून मला खूप अवघड जात होतं. पण आता मुलीनं सकाळी सकाळी जाताना भाजीपोळी खूप कंटाळा करतात खायला. तर असा एखादा फ्रूट कुठला मिळाला की ते ना खाऊन पटकन निघून जातात. नाही तर मग ते जेवणसुद्धा करत नाही आणि फ्रूटसुद्धा खाऊन जात नाही. तर मी म्हटलं आता छान याला चाट मसाला वगैरे टाकून आपण ना बनवून ठेवूया, म्हणजे उठल्या की पटापट अशा त्या आपलं आपलं खाऊन घेतील, नाही का. तर इथं जसं जसं मी त्याला आहे ना त्याचं पील करत होते ना तसं तसं ते खूप स्लिप होत होतं. आणि इथं आहे ना शाळेत जायच्या आधी बघा आता मला किती ओरडावं लागत असेल. आता ही एकीकडे रेडी होऊन बसली होती आणि ही ना बिलकुल रेडी व्हायला निघतच नव्हती. आता हिची अंघोळ झालेली नाही आणि अर्धा तास राहिलेला आहे फक्त स्कूलची म्हणजे स्कूलचा टाईम होण्यासाठी. आणि इथं इथं मस्त असं खेळणं चालू आहे. आता हिचं असं चालू राहतं, कसं बसं हिला स्कूलमध्ये पाठवलं आणि आल्यानंतर आता आमच्या डिमांड की घरी खूप बोर होत आहे, काहीतरी खायला जायचं आहे, हे आहे. तर आमच्याकडे असे जास्त काही स्पॉट्स तर मला माहिती नाही असतील तरी, पण आम्हाला तरी सगळ्यांना आहे ना हे रबडीवाला खूप आवडतो. म्हणजे इथं सगळ्या प्रकारचे रबडी मिळतात आणि टेस्टी पण असते आणि थोडासा टाईमपास पण होऊन जातो, मुलांनाही काहीतरी खाऊ घातल्यासारखं होतं. तर जास्त तर काही नाही, असे 2-3 अशा रबडी घेतल्या होत्या आणि तेच खाऊन असं बाहेर पडलो. आता इथली रबडी तुम्ही किती जरी खाल्ली ना तर मन म्हणजे पोट भरतं पण मन भरत नाही अशी होते. तर इथली स्पेशली मला सीताफळ रबडी खूप आवडते. आता आम्हाला दोघांना सर्दी खोकला खूप आहे, तरीही आमचं आहे ना इथं एन्जॉय करणं चालू आहे. आणि या सीझनमध्ये तरी सर्दी खोकला होऊनच जातो. आता आमचाही नंबर लागलाच तसा. आणि इथं आहे ना इथं दाबेलीसुद्धा खूप मस्त मिळते. आणि त्यानंतर ना आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलला. सो जाता जाता आहे ना हे आनंदनगरला इथं एक मटकी आणि पोहे सेंटर आहे. ते इतकं भारी बनवतं, खरंच खूप छान. आणि वसमत रोडला जाताना ह्यांच्याकडची चिक्की म्हणजे गुळाची चिक्की, खोबऱ्याची चिक्की आणि तिळाची चिक्की असे तिन्ही चिक्की आहेत ना आम्ही घेतोच घेतो, कारण खूप टेस्टी लागते. आणि आता हिवाळ्याचं तरी ना तिळाची चिक्की छानच लागते आणि खायला पण पाहिजे, म्हणून आम्ही घेतो. आणि ते प्युअर गुळाची बनवतात असं तर ते म्हणतात. माहिती नाही आता किती खरं आहे आणि किती खोटं, पण आम्ही दरवेळेस जाताना आहे ना घेऊनच जातो त्यांच्याकडून.
सो आता येऊन हॉस्पिटलला पोहोचलो होतो आणि नेहमीप्रमाणे आहे ना, आमचे डॉक्टर काही आले नव्हते, तर आमचा इथं टाईमपास चालू होता. आणि लास्ट स्पॉट की इथं आहे ना, आम्हाला वसमतची बिर्याणी एका जगची खूप आवडते, पण अनलकीली आज ते काय आम्हाला मिळाली नाही. मग इथं मस्त आम्ही ना उसाचा रस पिऊनच भागवलं. आणि आमची लहानपणीची आठवण ही ना बालुशाही. तुम्ही पण खाल्लेली आहे का? नक्की कॉमेंटमध्ये सांगा, मला तरी खूप आवडते. सो दॅट्स इट फॉर टुडे. बाय एव्हरीवन.